रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. हिंदू पंचांगानुसार सन 2026 अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण अधिक मास आल्यामुळे हे वर्ष 13 महिन्याचे असेल. 17 मे ते 15 जून दरम्यान हा अधिक मास असणार आहे. अधिक मासाला पुरुषोत्तमान असं देखील म्हटलं जातं. हा काळ अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. या अधिक मासात केलेल्या कर्माची फळं अनेक पटीने वाढतात. हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यात सूर्यसंक्रांत नसते, म्हणून हा महिना मलिन असा धोंड म्हणून मानला जातो. या महिन्यात कोणतेही मंगल कार्य केले जात नाही. जेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्या ला अधिक मास आणि दुसऱ्याला शुद्ध मास असं म्हणतात. चंद्र आणि सूर्य वर्षामध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मास दर 3 वर्षांनी एकदा येत असतो. या महिन्याला धोंड्याचा महिना असंही म्हणतात. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. नकारात्मकतेला तुमच्या जीवनावर प्रवाह टाकून राहण्यासाठी किंवा रोखण्यासाठी या महिन्यात काही नियमांचे पालन केले पाहिजे. ते आपण पुढील प्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे. अधिक महिना या पवित्र महिन्यात भगवान विष्णूच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती आणि पुण्य याचा अत्यंत लाभ मिळतो. दुसरं म्हणजे श्रीहरी विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये भूमिशयन व्रत करावे. म्हणजे काय की बेडवर झोपायचं नाही, गादीवर झोपायचं नाही. संपूर्ण अधिक मास खाली फरशीवर, सतरंजीवर घोंगडी किंवा चटई टाकून त्यावर झोपायचं आहे. मग ते दुपारी झोपणं असो, रात्री झोपणं असो किंवा बसणं असो. गादीवर किंवा बेडवर बसायचं नाही. आपल्या सोयीनुसार काही जण हे पाळतात तर काही जण नाही पाळत. अधिक मासात दान, जप, तप, पूजा पाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. तसेच अधिक मासात रामायण, गीता यासारख्या धार्मिक ग्रंथाचे दान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. यासाठी या महिन्यात आवर्जून दान हे केलंच पाहिजे. अधिक महिन्यात दानधर्मात तुम्ही वस्त्र, दीपदान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. विशेषतः अनंताचे दान, दीपदान किंवा काचेच्या भांड्यात मालपुवा दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. अधिक महिन्यात अनारसे, बत्तासे, खारका, सुपारी किंवा फळं असतील तर ती 33 संख्येमध्ये सपात्र म्हणजेच पात्रासह दान करायचे आहे. आता जावयाला दान देणं वेगळं. हे जे दान आहे ते आपण एखाद्या मंदिरात, गुरुजींना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला द्यायचं असेल तर देऊ शकता. अधिक मासात एक वेळ जेवण करून सुद्धा तुम्ही अधिक मास पाळू शकता, उपवास करू शकता. या महिन्यामध्ये अन्नदान करू शकता किंवा संपूर्ण धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मासात गाईला गोग्रास खाऊ घालू शकता. जोडपं भोजन म्हणजे एखादं जोडपं बोलवायचं आणि संपूर्ण अधिक मास त्यांना दुपारचं किंवा रात्रीचं जेवण आपल्या घरी जेवू घालायचं. किंवा तुम्ही एखादी सवाष्ण स्त्री बोलवू शकता आणि तिलासुद्धा जेवण घालू शकता. त्याचप्रमाणे अधिक महिन्यात आवडी स्नान करू शकता, तीर्थस्नान करू शकता. आता तीर्थस्नान तर आपण दररोज काही करू शकत नाही. मग काय करायचं तर अधिक मास सुरू होण्याच्या अगोदर पूजा साहित्याच्या दुकानामधून गंगाजल आणून ठेवायचं किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे तीर्थक्षेत्र असेल तर तिथे नदी असेल तर त्या नदीचं पाणी घरी आणून ठेवायचं आणि संपूर्ण अधिक मास रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये ते पाणी थोडंसं मिक्स करायचं आणि त्या पाण्याने पूर्ण अधिक मास म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम महिनाभर थोडं थोडं रोज टाकून अंघोळ करायची. या महिन्यात धरण, पारण, भोजन व्रत करू शकतो. म्हणजे एक दिवस जेवण करायचं, एक दिवस उपवास करायचा. हे व्रत पण तुम्ही करू शकता किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने देखील धरण पारण करू शकतो. ते म्हणजे दिवसातून फक्त एकदाच जेवण करायचं, म्हणजे आपण संध्याकाळी एकदा जेवण करायचं असं देखील करू शकतो. याबद्दल तुम्हाला मी माहिती देईल. बघा, त्याचबरोबर महाविष्णूंना आवळा अत्यंत प्रिय समजला जातो. म्हणून या महिन्यात काही जण आवळ्याच्या झाडाखाली आपलं धार्मिक अधिष्ठान जपजापसुद्धा आवर्जून करतात. तर काही जण या आवळ्याला कोरून त्यामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा देवासमोर किंवा अगदी मंदिरात जाऊन देवासमोर लावतात. हे सुद्धा पुण्यकारक समजलं जातं. आता या महिन्यामध्ये केली जाणारी काही लोकप्रिय व्रत सुद्धा आहेत की जी आवर्जून वर्षानुवर्ष महिला करतात. तर त्यामध्ये हळदी कुंकू, स्वास्तिकचं व्रत, लाखोळी व्रत, त्यानंतर गोपद्म व्रत केलं जातं. अधिक महिन्यात दररोज तुळशीची पूजा केली जाते किंवा एखादी सवाशीण बोलून तिची रोज ओटी भरली जाते किंवा एखाद्या सवाशीण स्त्रीला बोलवून रोज तिला जर चहा आवडत असेल तर चहा, दूध आवडत असेल तर दूध
तिला पाजलं जातं. एक तर सकाळचा चहा किंवा संध्याकाळचा चहा किंवा संध्याकाळचं दूध किंवा सकाळचं दूध. तर ही काही व्रते आणि दान आहेत जी आपण अधिक मासात जसं जमेल त्या पद्धतीने आपल्याला यथाशक्ती तुम्ही करायचं आहे. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. जगन्नाथपुरीच्या प्रदेशाला पुरुषोत्तम क्षेत्र असं देखील म्हटलं जातं. पुरुषोत्तम महिन्यात म्हणजेच अधिक महिन्यात इथे भेट देणे अत्यंत शुभ मानलं जातं. जर तुम्ही जगन्नाथला भेट देऊ शकत नसाल तर जवळच्या तीर्थक्षेत्राला स्नान करा. गंगा किंवा इतर नद्यांमध्ये स्नान करणे आणि मंदिरामध्ये सेवा करणे देखील अत्यंत शुभ मानलं जातं. या अधिक मासात आपल्या देवघरातील शालिग्राम मूर्तीसमोर संपूर्ण महिनाभर तुपाचा अखंड दिवा तेवत ठेवा. जर तुमच्याकडे शालिग्राम नसेल तर भगवान विष्णूंच्या फोटोसमोर दिवा लावा. या शुभ प्रथेमुळे मागील सर्व जन्मातील पापाचे शालन होते आणि आपल्या आयुष्यात सुख आणि शांती आणि समृद्धी लाभते असं म्हटलं जातं. बघा, या अधिक महिन्यात पुरुषोत्तम महात्म्याचे पठण करणं देखील अत्यंत फलदायी ठरतं. हे शक्य नसल्यास भगवद्गीतेचं पठण करायचं किंवा दररोज गीतेचे किंवा पुरुषोत्तम महात्म्याच्या शेवटच्या अध्यायाचं अर्थासह पठण करायचं. या महिन्यात विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. विष्णू सहस्त्रनाम तर आवर्जून पठण करावं. तसंच रामरक्षा स्तोत्राचं देखील आपण पठण करू शकतो. जर तुम्हाला यातलं काहीही दररोज जमत नसेल तर निदान एक नियम बनवा. आपल्या मोबाईलवर यूट्यूबवर लावून द्या. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मोंजी, बारसं, मुंडन यासारखं शुभ मंगल कार्य केलं जात नाही. असं मानलं जातं की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. या महिन्यात केस कापणे किंवा नखे कापणे देखील टाळतात. या अधिक मासात सात्विक जेवण करावं. तामसिक पदार्थ जसे की कांदा, लसूण, मांसाहार हे पूर्णपणे वर्ज्य असतं. अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात जावयाला श्री विष्णूंचं रूप मानून 33 अनारसे, तांब्याचा किंवा चांदीचा दिवा आणि ताट तसेच नवीन कपडे आहेर वाण म्हणून देण्याची परंपरा आपल्याकडे आहे. या प्रथेला ज्यालाच आपण धोंड्याचा जेवण किंवा धोंड्याचा महिना असं म्हणतो. अधिक महिन्यात आवळा व तिळाचं उटणं संपूर्ण महिनाभर अंगाला लावून नंतर अंघोळ केली जाते. महाविष्णूंना आवळा अत्यंत प्रिय समजला जातो आणि म्हणून काही जण आवळ्याच्या झाडाखाली आपलं धार्मिक अधिष्ठान म्हणजे जप जाप जे काय असेल सुद्धा महिन्यात आवर्जून करतात. तर बघा, काही जण आवळ्याला कोरून त्यामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा लावतात, देवासमोर लावतात. अगदी मंदिरामध्ये देखील या आवळ्याचा दिवा दान करतात, कारण हे केल्याने खूप पुण्यकारक समजलं जातं. तर बघा, दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाला 33 दानाला अत्यंत महत्त्व आहे. दान देताना अनारसे, बत्तासे, रेवड्या, मोदक, बर्फी, सप्तधान्य अशी दिली जातात. अनारसे, बत्तासे यासारख्या पदार्थाचे 33 नग या प्रमाणात दान दिले जातात. दीपदान, तांब्याचं पात्र, वस्त्रदान या गोष्टी दान कराव्यात. तसेच इच्छाशक्ती व आर्थिकता याप्रमाणे आपण दान करू शकतो. म्हणजे यथाशक्ती आपल्याला जमेल त्या पद्धतीनं. चांदीचंच दिलं पाहिजे असं नाही. तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही तांब्याचं देखील देऊ शकता. अधिक मासात जावाई, गाई, देवता, गंगेला वाण देणे अधिकच महात्म्य. वाचणे, मातीची पूजा करून तिची ओटी भरणे, 33 मेहुणांचे भोजन, विष्णुयाग अशा सर्व गोष्टी आवश्यक आणि आवर्जून आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण करायच्या. भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला या महिन्यात अत्यंत महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात. म्हणून या महिन्यात अनेक जण जावयाला अधिक मासात घरी बोलवतात, त्यासाठी छान छान खायला बनवतात आणि त्यासोबतच 33 अनारसे, 33 बत्ताशे आणि त्यासोबतच एक चांदीचं निरंजन देतात. 33 दिव्याने जावयाचं औक्षण देखील करतात. हीच परंपरा पूर्वीपासून आपल्याकडे चालत आलेली आहे. अधिक महिन्यात भगवंतासाठी निष्काम भावनेने धार्मिक कार्य करण्याचा प्रघात आहे. त्यामुळे आपल्या हातून घडलेलं काळत नकळत चुकांचे प्रायश्चित्त करून यातून मुक्त होऊन पुण्य कमावण्याचा राजमार्ग अधिक महिन्यात आहे. म्हणूनच म्हटलं जातं की दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात आपल्याकडून स्वतःची आत्मशुद्धी करून घेण्यासाठी ही मोठी संधी आपल्याला चालून आलेली असते. तर अशा प्रकारे दर 3 वर्षातनं येणारा हा अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना म्हणजेच पुरुषोत्तम काळ धार्मिक आध्यात्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला गेला आहे. त्यामुळे वरीलपैकी जेही मी नियम तुम्हाला सांगितले त्यातला एक तरी नियम तुम्ही आवर्जून पाळा. सगळे पाळले तर अतिशय उत्तम. आपल्या यथाशक्ती आपल्याला जमेल तसं आपल्या जावयाचा मानपान करा. मुलींनी आईची ओटी आवर्जून भरा. व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली, व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.